पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आता कात्रजच्या वंडर सिटी मध्ये आहोत आणि अतिशय म्हणूया घरगुती पद्धतीचं जेवण नॉनव्हेजचं त्यासाठी फेमस असलेली इथे खानावळ आहे, जिचं नाव आहे जय शिवराय मटन खानावळ। अतिशय फेमस आहे जेवणासाठी आणि आपण पाहू शकतो तर दुपारची वेळ आहे, इथे खूप मोठ्या प्रमाणात ग्राहकांची सुद्धा गर्दी आहे। हे प्रचारासाठी सगळीकडे रणधुमाळी सुरू आहे। 15 जानेवारीला मतदान आहे, तर एकूणच आपण आता इथे जय शिवराय मटण खानावळचे जे मालक आहेत मोरे साहेब, तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। सध्या आपण आपले उमेदवार आहेत प्रतिभाताई तुळजास बाबू चोरगे, ज्यांचं गावामध्ये त्यांचं जे काम आहे ते खूप उत्तम काम आहे। म्हणजे रस्त्याचं चॅलेंजिंग काम होतं, त्यानंतर लाईटचं जे काम होतं, महिलांना पाण्यासाठी दूरवर जावं लागत होतं, ते काम त्यांनी खूप उत्तम पद्धतीने तिथे केलेलं आहे। त्या पद्धतीनेच आता ते इथे पुण्यामध्ये आपल्या आंबेगाव कात्रज ते आहे या प्रभागामध्ये त्यांचे कामाचा त्यांना अनुभव चांगला आहे, त्यामुळे त्यांची काम करण्याची खूप इच्छा आहे। सामाजिक बांधिलकी त्यांची चांगली आहे। अच्छा, ही मेन ब्रांच आहे वंडर सिटी कात्रजला। दुसरी आहे आंबेगाव बुद्रुक दळवीनगर विंडसर काउंटी जवळ। आपले टोटल 2 ब्रँच आहे। आपल्या घरगुती पद्धतीचं चुलीवरचं खास मटण असतं बोलाईचं, आणि चुलीवरची खास भाकरी आहे आपल्याकडे। सॉरी, दत्तनगर नरे रोड जो आहे त्या रोडनं सरळ आला तर येताना आपली दुसरी ब्रांच तिथे लागेल। तिथनं समोर आला दत्तनगर चौकातनं राईट साईडला लेफ्ट साईडला वळलात की ही आपली ब्रँच। अच्छा। जय शिवराय मटण खानावळ आहे आणि त्यांनी आपलं मतदानाविषयी आणि एकूणच कशा पद्धतीने उमेदवार आहेत आणि त्यांना कशा पद्धतीने आपण निवडून आणून विकास साधू शकतो याविषयी ते सांगितलं। आणि यांच्या 2 ब्रांच आहेत, अतिशय गर्दी आहे आणि रुचकर घरगुती चुलीवरचं जेवण जे आहे ते मोठ्या प्रमाणात इथे येतात, तर त्यांनी त्यासाठी आवाहन केलं। तर त्याविषयी आपण यांच्याकडनं जाणून घेऊया। सगळं व्यवस्थापन हे पाहतात, तर दादा काय म्हणजे ह्याचं गमत काही असं तुम्ही काय सांगाल? नमस्कार, पहिल्यांदा जय शिवराय। आपले जय शिवराय मटण खानावळ म्हणजे घरगुती पद्धतीचे सगळे खानावळ। बरं, आम्ही हे बनवतो, आमचे कुक नाही, आचार्य नाही, कोणी नाही। आम्ही स्वतः आमचे वडील, मी आणि माझा भाऊ बनवतो। आणि चुलीवरच्या अशा गावरान पद्धतीच्या भाकरी मिळतात इथे। सगळं काय आहे ते साधं सुद्धा पद्धतीचं जेवण आहे। तरी त्यामुळे ते एवढे कस्टमर आणि आपली क्वालिटी चांगली आहे। आपण सगळ्या गोष्टी फ्रेश वापरतो, मटन चिकन असेल सगळ्या गोष्टी असतील व्यवस्थित, त्यामुळे आणि सर्व्हिस लोकांना चांगली जातो, त्यामुळे कस्टमर आहेत आपल्याला मनाने आणि मनाने खूप चांगले माणूस आहेत। आणि ते निवडून आले तर खूप भारी होईल आणि निवडून येणार आहे अशी आमची गॅरंटी। आम्ही सगळी माणसं त्यांच्या सोबत आहोत, रात्रंदिवस झटतोय सगळ्या गोष्टी होण्यासाठी। आणि खूप गरीबातून वर आलेले ते माणूस आहेत, त्यामुळे आम्हाला मिसेस जेवायला येतात, बापू येतात इथे, त्यामुळे ते घरातले रिलेशन आमचं मिसेस पण खूप चांगले आहेत त्यांच्या। व्यवस्थित बोलणं बिलणं, सगळ्यांची विचारपूस करणं कसं आहे काय आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ते बोलतात। एकूण म्हणजे नुसतं आता ते उभे राहिलेत म्हणून नाही, पण या आधी पण त्यांचं सामाजिक कार्य हो, या आधी खूप सामाजिक कार्य आहे त्यांचं। आता बाकीचं म्हणलं तरी आंबेगावच्या साईडला खूप कार्य आहे। इकडे काय काही प्रॉब्लेम आला, कोणाला काय अडचण आली, ते लगेच हजर होतात। रात्री अपरात्री कधी फोन करा त्यांना, 2 वाजता फोन करा, 3 वाजता फोन करा, मी एक फोन केला की काय झालंय काय नाही लगेच हजर होणार सगळ्या गोष्टी, आणि मॅटर प्रॉब्लेम सॉल्व्ह पूर्ण करून देणार ते काय। अच्छा, बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क